मजा येणार आहे या मॅचला. एका बाजूला धानवा ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय जीवदानी स्पोर्ट्स दुकटन. दोन्ही टीममधील बॅटल खूप मोठी असणार आहे. एक फोर व्हीलर बरोबर टॉस बॉक्सच्या मागे आहे. प्लीज थोडीशी तिथून बाजूला करायची आहे, कारण रिफ्लेक्शन होते आणि तिथून फलंदाजाला किंवा कोणत्याही खेळाडूला त्याचा दुष्परिणाम होणार नाही याची काळजी या स्पर्धेमध्ये सातत्याने घेतली जाते. सूर्य प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. पर्व 5व्या या स्पर्धेची एक अव्वल दर्जाची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकजण प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत असतो, कारण जे हायडन टॅलेंट असतं त्या हायडन टॅलेंटला इथून एक संधी निर्माण करून द्यायचा प्रयत्न आमच्या आयोजकांनी सातत्याने केला. या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला होता. पहिल्याच बॉलवरती मिड ऑफला एक संधी निर्माण झाली होती. भरपूर काही पहिल्या बॉलवरती घडताना पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल, तिथून बॅटिंग आणि टीम एकच अपेक्षा करत होती की इथे मोठा फटका यायला हवा होता, परंतु दुसऱ्या बाजूला बॉलिंग करणारा संघ या ठिकाणी आपण पाहतोय कॅच ड्रॉप झालाय. फलंदाज आपण पाहतोय मनीषचा, इथे बॅटची कडा घेतली होती, शतषकापासून दूर होता. एकदा मिळेल या बॉलवरती. 2 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सचिन भोईरला आपण पाहतोय, सचिन बरडला आपण पाहतोय. सचिन बरडचा जर विचार केला तर पहिले 2 बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्याने हाताळले गेलेत. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, तिथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील जरूर झाली होती, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट झालेला नाही आहे. एक वेगळं नाविन्य मागच्या 3 चेंडूंमध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं त्या फिल्डरने आणि संघसुद्धा या ठिकाणी त्याला बॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे सचिनची. 4 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला आहे मैदानामध्ये. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे, यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर होता आणि ज्या पद्धतीनं या बॉलवरती वेग होता, शोल्डरचा चांगला वापर त्या ठिकाणी केला होता. डिलिव्हरी स्ट्राईडमध्ये चांगले एफर्ट्स घेतले होते गोलंदाज सचिन बरडने. सलग 3 डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल भोईरच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी सुरू आहे. राहुल भोईरच्या अगेन्स्ट एक स्ट्रॅटर्जी बनवली गेली आहे आणि आत्तापर्यंत गोलंदाज आपण पाहू शकतायत सचिन हावी झाला होता, परंतु इथे शॉर्ट बॉलचा वापर केला आणि शॉर्ट बॉलवरती शॉट चांगला खेळला होता. हुक शॉट येतोय चौकार. मावरा घे ताजा ताजा बर्फांचा नाही. पहिल्या 3 चेंडूंसाठी ते सातत्याने मोठ्या फटक्यांचा प्रयत्न होत होता फलंदाज राहुलच्या माध्यमातून. पहिल्या 3 बॉलवरती यश मिळालं नव्हतं, परंतु गोलंदाजाचा कंट्रोल हटला आणि त्यानंतर 6व्या बॉलवरती केलेला प्रहार फलंदाज राहुलच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. बॉल मैदानामध्ये, चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. सूर्या प्रीमियर लीग 2025 सातत्याने चर्चा आपण करत असतो. जे हायडन टॅलेंट असतं त्याला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांच्या वतीने सातत्याने असतो आणि या सीझनमध्ये सुद्धा, कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक उभरते सितारे बॉलिंग ट्रॅकवरती साहिल तुंबडा आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2मध्ये 5 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचं केल्या ठिकाणी समाप्त झालं आहे. पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम जो आहे तो इथे खाली राहिला आहे, त्यामुळे इथे सुद्धा प्रयत्न गोलंदाजचा तोच असणार आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाज सचिनने जी मेहनत पहिल्या षटकामध्ये घेतलं, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर
जो बाउन्स बॅटरला हवा होता तो बाउन्स प्राप्त करून दिला नाही आहे, कारण इथे क्रॉस बॅटचा वापर बॅटरने केला होता. डॉट बॉलची समाप्ती. मागच्या षटकाची सुरुवातसुद्धा इथे निर्धावने झाली होती आणि या ओव्हरची सुरुवातसुद्धा या ठिकाणी निर्धावने होताना पाहायला मिळते. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर बॅटरची रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत. या बॉलवरती येतोय षटकार, 6 धावा. हाफ फॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा फेस ओपन केला. बॅटचा फ्लो जबरदस्त होता. टायमिंगसुद्धा प्रॉपर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि प्रॉपर टायमिंग सहित हा फटका खेळला होता. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. सेकंड पॉवर प्लेसुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि इथे पुरेपूर फायदा त्याचा घेत असताना फिल्डिंगचा जर विचार केला तर डीपमध्ये मिडविकेट आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफला फिल्डर लावला गेला आहे. ते स्विचिटचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील झालं आहे त्या ठिकाणी विकेट किपर आणि गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकार आल्यानंतर डॉट बॉल येताना आपण पाहतोय. चांगली आर्म ॲक्शन गोलंदाज साहिल तुंबडाची आपण पाहतोय. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये आला आहे, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी सूत्र सांभाळतोय मैदानामध्ये या षटकाची. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे डबल माइंडमध्ये फलंदाजाला पाठवण्याचं काम केलं होतं. फुलटॉसच्या प्रतीक्षेमध्ये होते फलंदाज, परंतु ज्या पद्धतीनं शेवटच्या मोमेंटला बॉल डीप झाला, चांगले व्हेरिएशन गोलंदाज साहिलचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग 2 डॉट बॉल, एक षटकार आल्यानंतर डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे. मागील 10 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 चेंडूंवरती विथ द बॅट रन्स येताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रासुद्धा आतापर्यंत आलेली नाही आहे. इथे विकेट किपरच्या मदतीतून थोडेसे लेझी एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 22च्या रूपामध्ये रन मिळताना पाहायला मिळेल. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. जीवदानी स्पोर्ट्स दुपटीन टीम ज्या वेळेला टॉस बॉक्समध्ये त्यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं आमच्याकडे बॉलिंग अटॅक परफेक्ट आहे आणि तो बॉलिंग अटॅक परफेक्शनमध्ये जाणवला आहे मागच्या 2 ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 2 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती लागले गेले 13 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. बरोबर 6.50ची सरासरी इथून मेंटेन केली गेली मागच्या 2 ओव्हरमध्ये. एक छोटासा ब्रेक आपण जाऊयात संगीत कक्षामध्ये. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट मी खोडावे गा. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट मी खोडावे गा. येती रॉकी ग्रुपचं नाव ग, रॉकी ग्रुपचं नाव. पालघर जिल्ह्यामधील ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप विश्वचषक ज्या स्पर्धेला संबोधलं जातं लवकरच नेक्स्ट मंथमध्ये ती स्पर्धा आपल्या भेटीला येईल. रॉकी ग्रुप चषक 2026 एक वेगळ्या अंदाजामध्ये एक वेगळा महासंग्राम तिथे आपल्याला पाहायला मिळेल. लवकरच आपल्या भेटीला येईल. त्याचबरोबर पुन्हा एकदा पाटील नेटवर्कची टीम जॉईन होईल त्या ठिकाणी आणि त्या स्पर्धेला कव्हर करताना पाहायला मिळेल. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील पाटील नेटवर्कवरती ती स्पर्धा इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सचिन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. इथे फुल टॉस होता. बॉटम हँडचा वापर जरूर झाला होता. टीपला मिड विकेट चेंडूला फील्ड करेल. 1 बॉलवरती मिळेल. बॉलिंग अटॅक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि बॉलर्स फार ॲक्शनमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिलला पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणलं गेलं. कंटिन्यू ठेवलं साहिलला. सचिनला या ठिकाणी अटॅकमध्ये आणलं गेलं आणि सचिनला कंटिन्यू ठेवलं 3ऱ्या ओव्हरमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर तो राहिला होता. इथे जरूर चांगला फटका खेळला जातोय. लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची मोठी गडा आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला चौकार येताना पाहायला मिळतोय.
18 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. सचिनवरती प्रहार केला गेला या बॉलवरती. इथे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला होता. चांगला बॉल, विकेट किपर बीट झाला, बॅकअप चांगला मिळाला आहे. विकेट किपरला इथे मेहनत घेणं गरजेचं आहे. थोड्याशा चुका त्याच्या माध्यमातून होत आहेत. बॅक करावं लागणार आहे स्वतःला, कारण गोलंदाजांची कामगिरी इथे चांगल्या रीतीने होताना पाहायला मिळते. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जवळजवळ 4 डॉट बॉल, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 3 डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक डॉट बॉल त्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळतो आहे. काय लाईन अँड लेंथ आणि काय अभ्यास केला गेला आहे फलंदाजांचा. परफेक्ट लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी सुरू आहे. व्हेरिएशन चांगले आहेत. लेग कटचा वापर सातत्याने होतो आहे, ऑफ कटचा वापर सातत्याने होतो आहे आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये यॉर्कर भरपूर पाहायला मिळाले आहेत. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतायत चांगले प्रयत्न दाखवले होते. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. रायझिंग स्टार्स या स्पर्धेमध्ये सातत्याने उभारताना आपण पाहिल्यात आणि या हंगामामध्ये सुद्धा तिथे सचिनचा उल्लेख मी सातत्याने करेन. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे त्याच्या माध्यमातून आणि 2 ओव्हरमध्ये त्याने फक्त एकंदरीत आपण पाहू शकतायत 13 धावा त्याने खर्च केल्यात. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट त्याच्या हाती आपल्याला नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं इकॉनॉमिकल स्पेल त्याने पूर्ण केल्यात या मॅचमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपतो आणि धावसंख्या फलकावती 21. 21 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. लवकरच एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. MPL अर्थातच मासवण प्रीमियर लीग लवकरच आपल्या भेटीला येईल. राहुलजी दानवा सर, त्याचबरोबर राकेश दुमाडा सर स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन त्या स्पर्धेचं यंदाच्या वर्षामध्ये एकंदरीत आपण पाहणार आहोत. सरप्राईज भेटवस्तू अनेक सारे असणार आहेत. महिलांसाठी एक विशेष आकर्षण आपल्याला पाहायला मिळेल आणि सातत्याने पालघर जिल्ह्यामधील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील होणारी पहिली लीग अर्थातच मासवण प्रीमियर लीग. साहिलला पुन्हा एकदा इथे कंटिन्यू ठेवलं आहे 4थ्या षटकामध्ये. त्याने सुद्धा चांगला स्पेल पूर्ण केला होता. पहिलाच बॉल यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खोदून काढलं जाते, जाईल लॉंग ऑफमध्ये, तिथे एकदम मिळते बॅटरला आणि या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 22 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज आतापर्यंत तग लावून राहिले आहेत, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला जी धावगती हवी आहे त्या धावगतीने धावा आतापर्यंत आलेल्या नाही आहेत. मोठ्या फटक्यांचं प्रमाण कमी आहे. चौकार षटकारांची कमी कुठेतरी भासलं आहे मागच्या 3 ओव्हरमध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा होता. या इनिंगमध्ये सुद्धा भरपूर यॉर्कर्स इथे हाताळले गेले. थ्रो चांगला झालेला नाही आहे. काय घडतंय मैदानामध्ये, एक ड्रामा घडताना पाहायला मिळाला. लेग बाईजच्या रूपामध्ये रन मिळताना पाहायला मिळतील. थोडंसं लेझी क्रिकेट पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फिल्डिंग चांगली झाली आतापर्यंत टीम जीवदानी स्पोर्ट्स दुकटनची, परंतु कुठेतरी या बॉलवरती थोडंसं खराब क्रिकेट पाहायला मिळालं. हरकत नाही आहे, होतात या गोष्टी. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे आणि 24 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 24 रन्स स्कोरवरती आपण पाहू शकतायत. सध्या तरी 4थं षटक प्रगती पथावरती आहे. जे 2 प्रमुख गोलंदाज आहेत जीवदानी स्पोर्ट्स दुकटनचे, त्या 2 प्रमुख अस्त्रांना येथे कामावरती लावलं गेलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत आपली जबाबदारी ज्या पद्धतीनं पार पाडलं आहे. सचिनचा उल्लेख आवर्जून करेन. 13 धावा त्याने खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल त्याचा राहिला, परंतु त्यानंतर त्याला साथ जे दिलं आहे ना गोलंदाज साहिल तुंबडाने, जबरदस्त त्याचा स्टँडर्ड तो निर्माण करतो आहे मैदानामध्ये. या स्पर्धेमध्ये त्याला इथे आपली एक वेगळी छाप सोडायची आहे. त्यासाठी घेतलेली मेहनत, त्याला यश आतापर्यंत प्राप्त करून दिलं. या मॅचमध्ये रनआउटची संधी, विकेट सॅक्रिफाईस केली गेले, कारण गरज आहे. रन्स येत नाही आहेत, कुठेतरी विकेट बहाल करणं गरजेचं होतं आणि तेच करताना पाहायला मिळाले. धावसंख्या 24 आहे आणि 24वरती पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो. पार्टनरशिप बिल्ड झाली होती, परंतु इथे जो रन रेट आहे, जो स्ट्राईक रेट बॅटर्सचा आपण पाहतोय तो खराब पाहायला मिळाला मागील 3 ओव्हरमध्ये. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. खरी किरीटा परी, खरी किरीटा परी, हरी भगवा ध्वजा, हरी भगवा ध्वजा. थँक्यू DJ कुणाल.
चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत 4 चेंडूंचा केला डेकीने झाला नतमस्तक त्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती असे देव माझे शिव छत्रपती. आणि त्यांचंच एक सुंदर गीत डी जे कुणालच्या माध्यमातून आपण पाहिलं. डी जे कुणालसुद्धा आपली एक छाप सोडत असताना चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं डिलिव्हरी स्ट्राईटमध्ये एक वेळ घेतो गोलंदाज साहिल तुंबडा, आर्म ॲक्शन जबरदस्त आहे त्याची. आणि त्यानंतर डिलिव्हर्ड केल्यानंतर बॉल कंट्रोलमध्ये राहणं गरजेचं असतं आणि ते कंट्रोलमध्ये राहतो आहे साहिल तुंबडा. वेग चांगला आहे त्याचबरोबर टप्पासुद्धा अचूक आतापर्यंत पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉलसुद्धा साहिल तुंबडाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये फक्त एक धाव खर्च केला आहे आणि 2 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केला आहे. त्याने सुद्धा इथे आपली छाप सोडलं आहे. सचिनच्या सोबतीनं जे प्रमुख 2 गोलंदाज होते त्याने आपली छाप सोडले. आपल्याकडे जे टॅलेंट आहे, आपल्याकडे जो अनुभव आहे, संघाने जो विश्वास त्यांच्यावरती ठेवला आहे तो सार्थ करून दाखवला आहे. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 4 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळतात. अजून इथून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रमुख गोलंदाज त्यांच्या विरोधामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. आता इथे एक फ्रेश गोलंदाज आणला जातो आहे 5व्या ओव्हरमध्ये. फलंदाजांना प्रयत्न हाच करावा लागणार आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये कमीत कमी मागच्या 4 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने 24 धावा बनवल्यात तिथे खराब क्रिकेट पाहायला मिळाले. 6 रन रेट तिथे पाहायला मिळाला, परंतु हा रन रेट कमीत कमी येणाऱ्या 2 षटकांमध्ये 12च्या घरामध्ये नेण्याचा प्रयत्न इथे करावा लागणार आहे. 50पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे करावा लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अमर तुंबडाला आपण पाहतोय 5व्या ओव्हरमध्ये. येणारी डेथ ओव्हर्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला जीवदानी स्पोर्ट्स दुकटन टीमने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करणं इतकं सोपं झालं आहे जबरदस्त येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. कारण जे काही पहिल्या 4 ओव्हरमध्ये घडलं आहे मैदानामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दोन्ही गोलंदाजांनी दाखवलं मागच्या 4 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अमर तुंबडाला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चांगले प्रयत्न त्याने केले होते, तिथे त्याला यश मिळताना पाहायला मिळालं. टॉप बॉल आला आहे. सातत्यानं फ्लोर लेंथवरती गोलंदाजी केली गेली जे फलंदाजांसाठी अत्यंत धोकादायक ठरलं आहे मागच्या 4 ओव्हरमध्ये. अजून एक चांगला बॉल आउटसाईड द ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर्ड झाला होता. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भरपूर डॉट बॉल या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या षटकाची सुरुवातसुद्धा डॉट बॉलने झाली. आतापर्यंत 2 डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले गेलेत. निर्धाव चेंडूंची संख्या भरपूर आहे या इनिंगमध्ये. इथे फटका जबरदस्त आहे. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. प्रयत्न चांगले झाले होते. कॅच ड्रॉप झाला, एकदा पूर्ण केले. एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. कोलवर टप्प्याचा बॉल होता. टायमिंग जे हवं होतं ते टायमिंग फलंदाजाला इथे साध्य करता आलं नव्हतं. एकदा मिळताना पाहायला मिळते तिथे 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला आहे मैदानामध्ये. अमर तुंबडाला आपण पाहतोय. सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत धार्मा ब्रदर्स संघर्ष करते, स्ट्रगल करते. कारण टॉस जिंकणं फार इम्पॉर्टंट होतं त्यांच्यासाठी. त्यांचासुद्धा निर्णय होता टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करावं. निर्णय त्यांच्या बाजूने लागलेला नाही आहे आणि त्यांच्या बाजूने त्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत. फुल टॉस बॉल लेझी शॉट त्या ठिकाणी आपण पाहतोय. शतशक पोहोचतोय आणि काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रनिंग कॅच साहिल त्या ठिकाणी होता. आज साहिलची चर्चा थांबणार नाही आहे या मैदानावरती. सूर्या प्रीमियर लीगमध्ये साहिलची चर्चा थांबणार नाही आहे. गोलंदाजीमध्ये आपला प्रयत्न अव्वल होता आणि ते फिल्डिंगमध्ये सुद्धा जबरदस्त त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 25 रन्स स्कोरवरती लागले गेले. आतापर्यंत 4 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालं आहे. प्रत्येक गोलंदाजाने आपलं जे डेडिकेशन द्यायला हवं ते दिले या मॅचमध्ये. भरपूर काही शिकण्यासारखं आहे इथून अनेक सारे संघांना. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि टीमवर काय असतं ते दाखवून दिले. फिल्डिंगमध्ये सुद्धा चांगले प्रयत्न या ठिकाणी जीवदानी स्पोर्ट्स दुकटनचे आपल्याला पाहायला मिळाले. 1-2 चुका झाल्या या इनिंगमध्ये, परंतु स्वतःला बॅक केलं कारण करणं गरजेचं होतं. दुसऱ्या बाजूला इथून धार्मा ब्रदर्स टीम येणाऱ्या 8 बॉलमध्ये मोठ्या फटक्यांसाठी जावं लागणार आहे संघाला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अर्ली शॉट खेळला होता. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकानंतर आपण डॉट बॉल किती आले ते सुद्धा त्याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. शेवटचं आणि अंतिम बॉल असेल या 5व्या ओव्हरमध्ये. गोलंदाज अमरला आपण पाहतोय. त्याने सुद्धा आपली छाप सोडलं या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये.
इथे फटका मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतो, गॅपमध्ये चाललाय आणि सरळ बॉलला डिपॉझिट केलंय. मिड विकेटला येतोय षटकार. या पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आला या नावाला, या पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आला या नावाला. हिरा गावलाय शिकल्यात त्यांनी थोडा वेगावाला. तर या षटकारणीतून एक मोमेंटम मिळाला असेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31-31 रन स्कोर करते आपण पाहतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. एकंदरीत या इनिंगमध्ये तब्बल 15 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाल्यात. 15 डॉट बॉल येणं थोडंसं इथे चिंतेचं कारण बनलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाले जबरदस्त. डेडिकेशन अप्रतिम पाहायला मिळालं गोलंदाजांचं. 3 गोलंदाजांचा वापर आतापर्यंत मागील 5 ओव्हरमध्ये केला गेला आहे. सचिनचं पहिलं षटक त्यामध्ये 5 आल्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या गोलंदाज साहिलने. पुन्हा एकदा सचिनला अटॅकमध्ये आणलं. धावसंख्या फलकावरती 31 फलकावरती लागल्या गेल्यात. 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 31 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, 8 धावा आल्या, क्षमा असावी. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता, तो चौकार नव्हता. 31 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या, दुसरं षटक समाप्त झालं, तिथे 13 झाल्या. आणि त्यानंतर तिसऱ्या षटकापर्यंत 21 धावा होत्या, चौथ्या षटकापर्यंत 24 होत्या. आणि या ओव्हरमध्ये एकंदरीत 7 धावा येताना पाहायला मिळाल्या. 31 धावा फलकावरती आपण पाहतोय. मागच्या 5 ओव्हरचं जे विश्लेषण केलं गेलं तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. शेवटच्या 6 चेंडूंचं केलं बाकी आहे. अल्केश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. डेथ ओव्हर्समध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती ठेवली गेली. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉसवरती प्रहार केला गेलाय. चाललाय बॉल सीमारेषा पार, मिळेल षटकार. नेक्स्ट मॅच एका बाजूला सह्याद्री शिलेदार तामसई आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी बादल कोकणेर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. बिग फाईट तिथे सुद्धा पाहायला मिळेल, परंतु सध्या फाईट बॅक करतोय मैदानामध्ये दानवा ब्रदर्स संघ. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस आणि फुल टॉसवरती फुल टोल वसूल केला गेला. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव मिळताना पाहायला मिळेल या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 38 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. सह्याद्री शिलेदार तामसाई आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करेल आदिवासी बादल कोकणे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. 38 झाल्यात स्कोर कार्डवरती. अजूनही 4 बॉलचं खेळ बाकी आहे मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार आला आहे, तो बॅटर आता नॉन स्ट्राईकवरती गेला. दुसऱ्या बाजूला बॅटर आपण पाहू शकतायत अजय, जो आता स्ट्रायकिंगवरती आहे. त्याच्यासुद्धा बॅटमधून एक षटकार आला आहे. आता दोन्ही फलंदाज सेट झाल्यात, त्यामुळे इथून एअर स्ट्राईक करावी लागणार आहे. आणि या बॉलवरती फटका खेळला आहे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. या बॉलवरती सुद्धा मोठा प्रहार, 6 धावा षटकार. जंगल में कैसे सध्या दोन्ही फलंदाज ओपनली चॅलेंज करत आहेत जीवदानी स्पोर्ट्स दुकटनला. धावसंख्या फलकावरती 44, 44 फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु काय कमबॅक या ठिकाणी झाला आहे मैदानामध्ये. चर्चेमध्ये असलेला कमबॅक आहे. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपण कमीत कमी 24 धावा टार्गेट केल्या होत्या. टॉस आपण करणार आहोत इनिंग्स ब्रेकमध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहू शकताय मागील 9 चेंडूंमध्ये 20 धावा येताना पाहायला मिळाल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 टार्गेट केल्या होत्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना यश मिळालं आहे. अजयच्या बॅटमधून 2 षटकार आणि दुसऱ्या बाजूला मनोजच्या बॅटमधून 1 षटकार आला आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत मैदानामध्ये. अल्केश एका बाजूला, जो सध्या रायझिंग स्टार आहे परंतु सध्या फ्लॉप जातोय.
शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. लेट झाले फटका खेळण्यासाठी. टीपमध्ये लॉंग ऑनपर्यंत फिल्डर पोहोचला आहे आणि एक धाव मिळाली या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 45-45 रन्स स्कोर काढते आपण पाहतोय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाजी मार्कवरती अल्केश. येणारे 2 चेंडू फार महत्त्वाचे असणार आहेत, परंतु सध्या तरी मनोज नावाचं वादळ मैदानामध्ये धोकादायक ठरलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीने अजय. षटकार पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला. बॅटिंग झालंय मैदानामध्ये. काय कमबॅक झालाय जबरदस्त. चर्चेत असणार आहे दिवसभर. ही चर्चा रंगणार आहे. शेवटचा बॉल इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल. राऊंड द विकेट. इथे खराब चेंडू. इट्स अ बीमर. दबाव प्रेशर स्पष्टपणे जाणवतोय. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 52. 52 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 षटकांमध्ये सचिन आणि साहिल या 2 गोलंदाजांनी घेतलेली मेहनत त्यावरती पूर्णपणे पाणी फेरलं गेलं. थोडासा खराब परफॉर्मन्स आहे. बॅक करावं लागणार आहे. एक युवा टॅलेंट आहे गोलंदाज अल्केश. इथे फटका फसला आहे. फ्रीडचा बॉल जरूर आहे. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये आणि 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 54 स्कोरकार्डवरती लागल्यात. 55 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 55चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. नानवा ब्रदर्स टीमने 54 धावा बिल्डअप केल्यात. आता 55 धावा त्याने डिफेंड करायच्या 6 ओव्हरमध्ये. अल्केशचं षटक थोडंसं महागात पडलं टीम जीवदानी स्पोर्ट्स दुकटन या टीमला. हरकत नाही. अल्केश सुद्धा एक युवा खेळाडू आहे. एक सामना तुमच्या टॅलेंटला सिद्ध करत नाही. नेक्स्ट मॅचमध्ये अल्केशला बॅक व्हावं लागणार आहे. जाऊयात टॉस बॉक्समध्ये. सह्याद्री शिलेदार तामसाई आणि त्यांना 2 हात करेल आदिवासी वादल कोकनेर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस आपण या ठिकाणी करतोय. टॉसच्या दिशेने आपण या ठिकाणी जातो. या स्पर्धेचे एक मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये रावजी धनवा सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आदिवासी कोकनेर आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री शिलेदार तामसई. छापाचा कॉल केला गेला आहे, परंतु टॉस या ठिकाणी कोकणे टीमने जिंकला. कॅप्टन, टॉस तुम्ही जिंकलायत, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक. मागच्या मॅचमध्ये जो काही परफॉर्मन्स झाला आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात? हो या मॅचमध्ये काय मोटिवेशन असेल आपल्या संघासाठी? आहेत. रोहित भोईरनं ते रन वगैरे चांगले केलेले असतील. भारी. येस, ऑल द बेस्ट. टॉस किती इम्पॉर्टंट होता? जाम होता. आता बॅटिंग करायची आहे, तर बॅटिंग करत असताना 6 षटकांमध्ये काय टोटल असेल? 70+. असे अटॅकिंग फलंदाज? रुपेश वनगा, गणेशदा, साई भोईरदा आणि रोहित वनगा. येस, ऑल द बेस्ट बोट कॅप्टन्स. टॉस या ठिकाणी जिंकला आहे आदिवासी वादळ कोकणे टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. हॅलो चेक. 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे आणि मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय पालघर भूषण आदरणीय प्रमोद शेळके सर. ओट यू. थँक्यू सो मच. या पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आलाय नावाला. हिरा गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला. हिरा गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला. हिरा गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला. हिरा गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय सुंदर हे गीत आपण पाहतायत. अगदी खार्टन विभागामध्ये क्रिकेटचं नंदनवन आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप टेंबी खुडावे या टीमची आयोजकांची मेहनत ही सातत्यानं आपल्याला अनुभवायला मिळते. परिश्रम, कष्ट, प्रचंड मेहनत या गोष्टींच्या जोरावर रॉकी ग्रुप चषक हे मात्र नावारूपाला ही ट्रॉफी सर्वांच्या भेटीला येत आहे. 3 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 भूपेश पाटील रॉकीदादा या स्पर्धेचे आयोजक आणि संपूर्ण रॉकी ग्रुप टेंबी खोडावेची टीम त्यांना मानाचा मुजरा. पहिलाच बॉल या वेळेला फोर्स केलाय, खेचून मारण्याचा प्रयत्न. राहुल भोईर कोणती मिस्टेक करणार नाहीये. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिल्याच बॉलवर या वेळेला सफलता हाती लागली. गोलंदाज आपण पाहतायत मिस्टर रतीश जाधवला. हेच मैदान त्याच्यासाठी खूप चांगलं ठरलं, परंतु सेंचुरी मारल्यानंतर थोडासा मात्र कुठेतरी स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ॲब्सोल्युटली सुपर्ब. तेरा रन केल्या त्या मनीष धानवारे एमडीने आणि त्यानंतर 16 रनचं योगदान दिलं ते मनोज बाबरने. मन्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले. यावेळेला स्विचिटचा फटका. काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन. चांगला फटका पाहायला मिळतो. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर अमर तुंबडाच्या बॅटमधून स्वतः एज अ कॅप्टन हुक केलंय. शफल झालेत. अतिशय चांगला दर्जेदार हा फटका. सौंदर्यपूर्ण, माइंड ब्लोईंग. व्हॉट अ शॉट. क्लास. अमर तुंबडाच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. सूरज धानवा बाद झाल्यानंतर अमर तुंबडा कोणताही दबाव घेत नाहीये. चांगली बॅटिंग करत असताना स्विचिटचा फटका पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत. गली रिजनमध्ये चेंडूला स्टॉप केलंय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कसा उचलायचा, गोलंदाजांचं कर्दन काळ कसं बनायचं, कोणत्या बॉलवर कसं खेळायचं, कोणत्या गोलंदाजाला कसं टार्गेट करायचं, हे मात्र अमर तुंबडा यावेळेला दर्शवत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. या चेंडूला फक्त दिशा दिली गेली. बिटवीन द गॅपमध्ये खेळताना तैनात केला गेला फिल्डर. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चांगलं क्रिकेट. सूर्या प्रीमियर लीगचा हा थरार. आजचा सलग 2रा दिवस या स्पर्धेचा. पाटील नेटवर्क या चॅनेलवर जे श्रोते जुळले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सुस्वागतम. यतीन जाधव व नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रतीश जाधव 2 चौकार आल्यानंतर 2 बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची स्थिती जर आपण पाहिली तर या वेळेला पाहायला मिळते जीवदानी स्पोर्ट्स दुकटन टीम 9 या धावसंख्येवर कंपॅरिझन करताना पहिल्या षटकात फक्त अवघ्या सचिनच्या गोलंदाजीवर 5 धावा आल्या होत्या, परंतु इथे रतीश जाधवच्या गोलंदाजीवर 9 धावा 4 धावेने पुढे आहेत आणि 1 विकेट या वेळेला आपण पाहू शकता. आता वीक पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी या ऐकूया संगीत कक्षेला. राहुल भाई करते दावा नवीन नसला कट बक्षीस लावा.
बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 9 धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आहे. 46 रनची अजूनसुद्धा नितांत आवश्यकता. गणेश बुंदे इन ॲक्शन नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला स्विचिटचा फटका प्रॉपरली नव्हता. एक रन तर जरूर मिळेल. ज्या बॉडी लँग्वेजने खेळी करतोय, शरीराची जी बोली भाषा आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम. परफेक्ट बॉलला येऊन देतो, एन वेळेला ग्रीप बदलतो, त्या पोझिशनमध्ये येतो, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करताना पाहायला मिळतो. ऑल इज वेल. अमर तुंबडा. बॉल थोडासा लो फुल टॉस बॉल जरूर होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत आहेत. मनगडाचा चांगला वापर करत असताना 1 रनवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचते 11 या धावसंख्येवर. स्वतः साई भुईर यांना आपण पाहत आहेत आणि हे टी शर्टसुद्धा त्यांनी स्पॉन्सर बाय केले गेलेत आणि ओनर आहेत. जीवाभावाचे मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं. हलकेशा हाताने यावेळेला वन हँडने कॅच कॅरी करत असताना मॅग्निफिसेंट मनोज बाबर उर्फ मन्या, हे मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना क्लास गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो समीर तांडेल. राहुलजी धानवा आणि हार्दिक किनी बातचीत करत असताना कॅमेरा नंबर 2 मध्ये. शेवटच्या दिवसात 2 कॅमेऱ्यासहित मात्र ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळेल. कपिल पाटील या संपूर्ण क्षणचित्रांना फितीत करतायत आणि स्क्रीनवर दाखवण्यामध्ये लाईव्ह ऑपरेटर जतीन किनी यांना आपण पाहू शकतायत. चांगलं ब्रॉडकास्टिंग आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पाटील नेटवर्क हे चॅनलने 1 लाख जरूर सबस्क्राईब पाहायला मिळाले. तेवढं प्रेम मिळालं या पालघर जिल्ह्याचं. आल्या आल्या ह्या वेळेला जरूर चेंडूला शॉर्ट लेगला खेळतोय. तत्पूर्वी सिंगल पहा. खूप चांगली रणनीती जी आखली गेले. सिंगलला खूप महत्त्व देत आहेत दोन्हीही बॅटर. माहिती आहे समीर तांडेल या ठिकाणी न्यू बॅटर आला आहे. फक्त सिंगल काढून यतीन जाधवसारख्या एक्सपिरियन्स प्लेअरला जेव्हा तुम्ही स्ट्राईक एंडला आणता त्यावेळेला स्ट्राईक रोटेट होते, तुमचं माइंड फ्रेश होतं आणि जो दबाव असतो तो हलकासा कुठेतरी रिलीज होताना पाहायला मिळतो. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 12 हलकेशा हाताने चीफ शॉट खेळलाय. कंट्रोल हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. नियंत्रणबद्ध हा फटका. 1 रन मिळेल. एक्स्ट्रा कव्हरवरून चेंडू फेकेपर्यंत सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 रन एकंदरीत पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 9 आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 बॉलमध्ये धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त मनोज बाबरने 4 एक सफलता प्राप्त केले. मॅग्निफिसेंट बॉलिंग. फटका तर छान आहे परंतु या वेळेला फिल्डरला निवडले रतीश जाधव. कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. समीर तांडेलला परतावं लागेल. या अगोदर त्यांनी स्विच इट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. सफल थोडेफार ठरले परंतु आता खेळायचं होतं ऑन साईडला. बॉल ऑफ साईडला लॉंग ऑफकडे. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जीवदानी स्पोर्ट दुकटन संघ जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 42. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड रमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड रमदारी. लोक हौसेने जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. मैदानाच्या आतमध्ये साहिल तुंबडा स्वतः ओनर आहेत आणि खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सूर्या प्रीमियर लीगचं हे अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन. डोळ्याचं पारणं फिटेल. पारदर्शकता या स्पर्धेची
वर्षानुवर्ष मात्र सूर्या प्रीमियर लीगची जी क्वालिटी आहे ना ती अप्रतिम वाढत चाललेली आहे. काहीतरी वेगळं, चांगले नवीन चेहरे खेळाडूंचे आपल्याला पाहायला मिळतात. विविध विभागातून या सूर्या प्रीमियर लीगमध्ये खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होतात. बदल होत चाललाय या सूर्या प्रीमियर लीगचा. टॅप केला गेलाय. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं यतीन जाधवला. यतीन जाधव एक चिवट प्लेअर आहे. ज्या पद्धतीने मनीष दानवाचा मी उल्लेख केला होता, एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याची ओळख त्याने 13 धावा करत जरूर फाउंडेशन बिल्ड केलं होतं, तसंच मात्र या वेळेला यतीन जाधवला आपण पाहत आहेत. आत्तापर्यंत तरी तो परफॉर्मन्स क्लास दाखवलेला नाही आहे, ज्यासाठी जो ओळखला जातो. हलक्याशा हाताने चेंडूला येऊन दिलं, रतीश जाधवला सन्मान दिला आदरपूर्वक. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 15 वर जाऊन पोहोचली गेली. क्रिकेट आहे. नुकतीच आपण पाहिली दुसरी वनडे एक दिवसीय सामना. दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचा पाठलाग केला. ऋतुराज गायकवाडच्या त्या शतकीय खेळीवर पाणी फिरलं गेलं. असं दुसऱ्यांदा घडलं त्याच्या बाबतीमध्ये. पदार्पण केल्यानंतर पहिलं शतक आपण पाहू शकला. T20च्या फॉर्मॅटमध्ये ऑस्ट्रेलिया या टीमबरोबर त्याने शतक ठोकलं होतं. त्यावेळेला 223 धावा सर्वोच्च धावसंख्या जरूर झाली होती, परंतु ऑस्ट्रेलिया टीमने मात्र त्या धावा चेस केल्या होत्या आणि ऋतुराज गायकवाडचं पहिलं T20चं शतकसुद्धा त्याच्यावर पाणी फिरलं गेलं होतं. यावेळेला अप्रतिम स्कूपचा फटका जरूर खेळण्यासाठी सज्ज झाले होते. अशा स्ट्रोकला मात्र आपण पाहिलं तर सुपला शॉट हे मात्र आपण जरूर पाहतो. सूर्यकुमार यादवपर्यंत मात्र या सुपला शॉटने दखल घेतली गेली आणि तो सुपला शॉट याच मैदानात आपण ऐकलं होतं. परंतु मासवन प्रीमियर लीग विशेष आकर्षण, त्यांचा आवाज 28 डिसेंबरला घुमताना पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा वापर केला होता. इथे मनीष दानवा पुढे सरसावले नाही. कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं. बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. संधी पुरेपूर प्राप्त झाली होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर साहिल तुंबडाला जीवनदान मिळालंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. परंतु धावा थांबले. ज्या पद्धतीने रतीश जाधवने पहिलं षटक हाताळलं, 2 चौकार आले होते, त्यानंतरचा जो कमबॅक आत्तापर्यंत पाहायला मिळतो या तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम. 16 धावा, 5 बॉलचा खेळ झालाय. बॉल तयार. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डर राहुल भोईर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. या एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 17 धावा, 18 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 बॉल 38 रन असं सामन्याचं समीकरण जीवदानी स्पोर्ट्स दुकटन या टीमला. पालघर जिल्ह्याचं हे क्रिकेट गीत खेळाडूंवर मात्र आधारित असलेलं हे गीत, कारण पालघर जिल्ह्याच्या बाहेर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 7 समुद्रापलीकडे पालघर जिल्ह्याचे कोहिनूर हिरे आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता कॉमन गोष्ट झाले, तुम्ही चांगला परफॉर्मन्स द्या आणि 7 समुद्रापलीकडे जाऊ शकता. या वेळेला एक सुंदर कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन, एक महत्त्वपूर्ण सफलता. गॉन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलवर सफलता मिळाली. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. खेळपट्टी मात्र या वेळेला कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते तर कधी फलंदाजाच्या, परंतु स्पेशली या सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे. मयूर बरट या वेळेला कोणत्याही प्रकारचा खेळण्याचा
प्रयत्न केला गेला नाही, जागेवरून खेळले होते, थोडेसे मिडल स्टंपला हलकेसे शफल झाले वाईड लाईनच्या, मात्र मध्य बरोबर बॉल डिलिव्हर्ड झाला. संघाची धावसंख्या 17. ऑन साईडला मयूर बरड नावाचा ब्रँडेड षटकार आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. SPL सिक्सर. गुड शॉट. थँक्यू. या षटकाराने संघाची धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये 23. चांगला फटका होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाईड द ऑफ स्टंप सोडून जाणारा हा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 24 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3. विजयासाठी अजून सुद्धा 31 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आहे तुमच्याकडे, 31 रन. मनोज बाबर चांगला बॉल होता, खोलवर चेंडू व यॉर्कर बॉल, आणि त्या बॉलवर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता चेंडूला खेळून काढलाय ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून. राहुल पुढे सरसावत असताना आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 25 धावा. हीच डेट सेव्ह करा. मास वन प्रीमियर लीग 25 ते 28 डिसेंबर. येत्या डिसेंबर एंडिंगला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे, परंतु इथे मात्र कॅच सोडणार नाहीये हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज यतीन जाधव अखेरकार स्ट्रगल करता करता यश काही मिळालं नाही आणि यतीन जाधवला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियनच्या दिशेने. गॉन. महत्त्वपूर्ण विकेट. त्याची बरोबरी करायला दम लागतो असा जिगरा तो कायम ठेवतो. संघाची धावसंख्या स्थिर. सचिन बरड आल्या मोठा प्रहार, मोठा फटका खेळण्याच्या हेतूने मात्र ह्या वेळेला सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 4 षटकांमध्ये जीवदानी स्पोर्ट्स दुकटन टीम 55 धावांचा पाठलाग करताना 25 वर जाऊन पोहोचले गेले. आता 12 बॉल आणि 30 रन. सहज आणि शक्य असं वाटतं आव्हान, परंतु कधी कधी ही छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. परंतु याच छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना कधी कधी संघर्ष तुम्हाला करावा लागतो. आता 12 बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा DJ ब्रेक. यानंतर होणारा सामना सह्याद्री शिलेदार तामसई वर्सेस आदिवासी वादळ कोकनेर. 12 बॉल 30ची आवश्यकता. कालच्या दिवसातला आपण पॉईंट्स टेबल पाहिलात. धानवा ब्रदर्स टीम आत्तापर्यंत तरी पहिल्या रँकिंगवर पाहायला मिळते. दोन्ही विजयी संपादन केलेत आणि 4 पॉईंट्स त्यांच्या खात्यामध्ये. आणि नेट रन रेटचा विचार केला तर 1.189चा हा सुंदर नेट रन रेट पाहायला मिळतो. चांगला बॉल. ह्या वेळेला बॅटची एज अँड टेकन. सेकंड अटेम्प्टला मनीष धानवाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि अगदी एक नेत्रदीपक झेल टिपत फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर मयूर बरड बॅक टू द डगआउट.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तनिष फायटर एक अजूनपर्यंत आपण पाहिलं तर सामना खेळलेले आहेत. बाकी शेतकरी, सह्याद्री शिलेदार, स्टार वाकडी वसरोली, 11 स्टार वाकडी वसरोली, त्यानंतर शेतकरी राजा, जीवदानी स्पोर्ट्स जुकटन. मात्र जीवदानी स्पोर्ट्स जुकटन सध्या तरी खेळते आणि स्ट्रगल करते, विजयाच्या शोधामध्ये आहेत. चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय चेंडूला स्टॉप करत असताना, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. डी बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर पुढे सरसावेल, बॅकअपसाठी येतोय. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या सुरेंद्र आपल्या संघाला घेऊन जातोय 27 या धावसंख्येवर. आता 28 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10. एखादे 2 मोठे फटके जर आले तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील, परंतु त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासासहित बॅटिंग करावी लागेल. चांगला फटका तर आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. मनोज बाबर कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, तू चल में आया. रामदास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 7 फलंदाज माघारी परतलेत. संघाची धावसंख्या 27ला 7. बिकट स्थितीमध्ये आहे संघ. जीवदानी स्पोर्ट्स दुकटन थोडेसे आमचे 12वे खेळाडू नाराज आहेत. यावेळेला पुन्हा एकदा तीच स्थिती पाहायला मिळते. 8वा धक्का बसतोय. चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकाल मिस्टर राहुल भोईरला आपण पाहतायत. राहुल भोईर इज ऑन अ हॅट्रिक. चांगली गोलंदाजी. एका साईडला धानवा ब्रदर्स टीमचे 12th मॅन जे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य बनतं. 12th मॅन होणं ही सुद्धा एक आपल्या टीमचा एक हिस्सा असतो आणि त्यामुळे काही खेळाडू येऊन बिंदास बसतात, खूप चांगली माहिती देतात. ते त्यांचं टॅलेंट स्पष्टपणे दिसतं, त्यांना कधीतरी संधी मिळत असते. आणि 12th मॅन आपण पाहिलं तर जास्तीत जास्त वेळा बाहेर कोण बसला असेल, 12वा खेळाडू म्हणून फरदीन काझीला पाहिलं, परंतु 12th मॅनची हिस्ट्री 2012 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक वाकळणचा टायगर मात्र 2012मध्ये 12th मॅनची भूमिका निभावली, परंतु तोच आज 12th मॅन म्हणून आज पूर्ण या जगभरामध्ये राज्य करताना पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात हॅट्रिक बॉल होता, परंतु बॅटचं एज काही लागलं नाही आणि इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की इथे विकेट हॅट्रिक साध्य होईल, परंतु यष्ट्यांचा वेध न घेणारा चेंडू पाहायला मिळाला. राहुल भोईर. आज केतन मात्रे अनेक बाईक्स ज्याच्या नावावर पाहायला मिळतात. जवळजवळ आता आपण पाहिली तर मध्यंतर एक बाईक घेऊन 39वी बाईक त्याने मात्र जिंकली आणि जबरदस्त 6 4 व्हीलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचा अनोखा रेकॉर्ड पाहायला मिळतो. दरम्यान चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. मिलन पंजाबी, जतीन किनी दर्शवत आहेत ते 31 धावा, 31 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा 24 रनची आवश्यकता आहे. सूर्या प्रीमियर लीग अतिशय चांगलं आयोजन, नियोजन, डिसिप्लिन ही स्पर्धा आहे. पहा, वेळेवर खेळाडू पोचणार, वेळेवर संघ मालक येणार, वेळेवर संघ या ठिकाणी दाखल होतात. कोणत्याही प्रकारची पंचांशी हुज्जत घालत नाहीत, पंचांना नम्रपणे वागवतात आणि हाच आदिवासी समाज बांधवांचा आदरयुक्त आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे मात्र आज हे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूंचा नेहमीच आम्ही उल्लेख करतो आणि करावा लागेल, करावं असं वाटतं. त्याचं कारण त्यांनी केलेली ही पोचपावती आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31. 5 बॉल 24. एक मोठा फटका सामन्यामध्ये येईल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर केला गेलाय. चेंडू निघून जाईल. विकेटकीपरच्या हातामध्ये MD खूप चांगली विकेट किपिंग करत असताना आपल्याला पाहत आहेत. प्रत्येक खेळाडूची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे.
55 धावा झाल्या म्हणून सुस्त बसलेले नाही आहेत. या धावा ते करू शकतात हे त्यांना कॉन्फिडन्स असताना सुद्धा आम्ही चांगली कामगिरी करू हे दर्शवून दिलंय. परंतु इथे टायमिंग चांगलं साध्य झालंय. राहुलला बीट केलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. बॉल्स रिमेनिंग अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 3 बॉल 18 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना काय फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. ज्या पद्धतीने आपण पाहताय सचिन बरडच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. 2 बॉल 12. आता चिंतेचा विषय या 2 षटकांवर चर्चा फक्त आता पाहायला मिळेल. बॉल द्यायचंय राहुलजी धानवा यांना मी विनंती करीन बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 2 बॉल आणि 12 रन. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सचिन बरड सांगतायत मी हार मांडणाऱ्यांपैकी नाही आहे. जरी आमचे फलंदाज बाद झाले परंतु इथे आशा पल्लवित मी केलेल्या आहेत. आता 12व्या खेळाडूंची मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मिस्टर जर आपण पाहिलं तर यावेळेला 12वे खेळाडू आहेत नमिनात. थोडेसे आता चेहऱ्यावर त्यांचं हास्य खुललंय. हे सामना जेव्हा आपण गमावण्याच्या तयारीमध्ये असतो ना त्यावेळेला नैराश्य आपल्या चेहऱ्यावर असतं आणि जेव्हा मात्र तळाचे फलंदाज जेव्हा अशी कामगिरी करतील तर डेफिनेटली ऑटोमॅटिकली मात्र चेहऱ्यावर एक सुंदर हास्य निर्माण होतं. जसं धानवा ब्रदर्सच्या आता 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य नाही आहे. यावेळेला ऑन साईडला तेच मी म्हटलं होतं हम भी किसी से कम नहीं. सचिन बरड नावाचं वादळ घोंगावलंय. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची स्तुती केली जाते आणि इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजावर अटॅक केलाय जयेश, सुपर्ब. कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो सचिन बरड. यावेळेला आपण पाहतायत 1 बॉल 6ची गरज आहे. जर सामना आवडला असेल, सचिन बरडची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या यायला हव्यात. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड फॅन्टॅस्टिक बॅटिंग. साई भोईर यांच्याकडून मात्र 3 षटकार आलेत. त्याबद्दल 100 रुपयांचं कॅश प्राईज सचिन बरडला त्याच्या खात्यामध्ये. आणि हा जर षटकार आला तर गणेशजी बुंदे साहेब यांच्याकडून 200 रुपये. काय बॅटिंग केले. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामधला सचिन बरड हा षटकार जर आला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज गणेश बुंदे साहेब यांच्याकडून मिळेल. सामना होता कुठे आला कुठे. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना 1 बॉल आणि 6ची आवश्यकता. इतिहास लिहिला जाईल का. 5 डिसेंबरचा दिवस मात्र सचिन बरड यांच्या नावावर जाईल का. जीवदानी स्पोर्ट्स दुकटन की धानवा ब्रदर्स. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आणि इथून जर आपण पाहिलं परंतु मने जिंकली ती सचिन बरड या फलंदाजाने. अखेरकार मात्र विजयी संपादन करत असताना 2 फिल्डर थोडेसे शॉटला घेतले. शॉट सिली मिड ऑफ, शॉट सिली मिड ऑन. तिथे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खच्चीकरण झालं आणि हे फक्त क्वचित आणि कदाचित मात्र खेळाडूंना माहिती असतं की अशा सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने मात्र फिल्डिंग लावायची आहे. ऑन साईड पॅकअप झाला पाहिजे, ऑफ साईड